आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅवचा उपयोग कसा करू शकतो इंग्लिश बोलताना हे बघत आहोत. हॅवचा अर्थ मराठीत लिटरली घेतला तर आपण म्हणू शकतो की आहे. आहे हे म्हणण्यासाठी आपण हॅवचा उपयोग करू शकतो. मटेरियल गोष्टीच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी येतील ज्या हॅवच्या अंडर येतील. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो आय हॅव 2 आईज. आता इथं आपल्याला 2 डोळे आहेत हे सांगण्यासाठी आपण हॅवचा यूज केलेला आहे. आता मालकी हक्क सांगण्यासाठी आपण काय म्हणणार, मालकी हक्काचे एक्झाम्पल बघूया. आता इथं आपण आपले मालकी हक्क आपण काय ओन करतो, पुण्यामध्ये आपण 2 फ्लॅट्स ओन करतो हे सांगण्यासाठी आपण इथं हॅवचा यूज केलेला आहे. ठीक आहे. किंवा आपण एखादी गोष्ट अनुभवत आहोत हे सांगण्यासाठी पण हॅवचा उपयोग केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो आय हॅव हाय फीवर. आय हॅव हाय फीवर म्हणजे मला खूप जास्त ताप आहे हे सांगण्यासाठी पण आपण इथं हॅवचा उपयोग केलेला आहे. एखादी गोष्ट आपण एक्सपिरियन्स केली आहे याच्यासाठी आपण हॅवचा भूतकाळ वापरणार. मग आपण म्हणणार इथं हॅवचा पास्ट टेन्स वापरलेला आहे. इथं आपण म्हणतोय आय हॅड अ गुड टाइम म्हणजे मी चांगला टाइम एक्सपिरियन्स केला, म्हणजे मी थोडक्यात एन्जॉय केलं. किंवा एखादा दिवस आपल्याला खराब जातोय तेव्हा आपण म्हणू शकतो की आय एम हॅव्हिंग अ बॅड डे. हॅव्हिंग अ बॅड डे मध्ये आपण हॅवचा कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. हेच आपल्याला जर म्हणायचं असेल की माझा कालचा दिवस घाण होता किंवा माझा दिवस घाण होता, तेव्हा म्हणणार आपण आय हॅड अ बॅड डे. इथं आपण हॅवचं पास्ट टेन्स वापरलेला आहे. म्हणजे आपण हॅव इथं काय काय गोष्टींसाठी यूज केलाय, तर आपण इथं मालकी हक्क सांगण्यासाठी यूज केलाय. मालकी एखाद्या गोष्टीची ओनरशिप आहे म्हणून यूज केलेला आहे इथं आपण. आणि आपण एक्सपिरियन्स सांगण्यासाठी पण केलेला आहे. ही जी वाक्य दिलेली आहेत एक्झाम्पल म्हणून, याचे नेगेटिव्ह करताना आपण काय करणार, डोंट किंवा डझंट असं घ्यायला लागणार किंवा डिडंट असं घ्यायला लागणार. काय म्हणणार इथं आय डोंट हॅव 2 आईज. ठीक आहे. आता इथं आय हॅव 2 फ्लॅट्स इन पुणे. आता आपण इथे मालकी हक्क सांगतोय की आपल्याकडं काय आहे. आता इथं जसं डोंट वापरले तिथं आपण गॉट पण वापरू शकतो. जेव्हा आपण नेगेटिव्ह करणार आहोत तेव्हा आपण काय म्हणणार, अर्थ काय म्हणणार, माझ्याकडे पुण्यामध्ये 2 फ्लॅट्स नाहीत. आपण इथं आय हॅवंट गॉट पण वापरू शकतो. आणि इथं जसं डोंट केले तसं आपण डोंट पण वापरू शकतो. आय डोंट हॅव म्हणायला लागेल. पण इथे मग इथे डोंट म्हणलं, इथे जर डोंट घेतलं तर आपल्याला हॅवला नॉट लावायची गरज नाही पडणार. हे जे नॉट लावलेले त्याची गरज नाही पडणार जेव्हा आपण इथे डोंट घेऊ याच्यासारखं. आय हॅवंट गॉट हाय फीवर पण होऊ शकतं किंवा आय डोंट हॅव हाय फीवर नेगेटिव्ह करताना. याचं नेगेटिव्ह करताना आपल्याला इथं नेगेटिव्ह फॉर्म वापरायला लागणार. काय म्हणणार आपण, आय डिडंट. आणि हॅडचं प्रेझेंट वर्ब येणार इथं, आय डिडंट हॅव अ गुड टाइम. नेगेटिव्ह करताना आपण इथे पास्ट टेन्स वापरला असल्याने आपण इथे हॅडचं प्रेझेंट फॉर्म इथं वापरलेला आहे, हॅव. ठीक आहे. आता आय एम हॅव्हिंग अ बॅड डे. मग इथे काय करणार, आय एम नॉट हॅव्हिंग अ बॅड डे. थोडक्यात अशा पद्धतीने हॅव असं वापरलेलं आहे. आता आपण अजून हॅव कुठे वापरतात ते बघूया. आता हॅव टू कधी वापरतात ते बघूया आपण. हॅव टूचा अर्थ काय होतो, एखादी गोष्ट गरजेची करणं आहे किंवा रिक्वायर्ड आहे किंवा नेसेसरी आहे करण्याची, तेव्हा आपण हॅव टू वापरतो. आय हॅव टू गो म्हणजे मला जावंच लागेल. आय हॅव टू रीच बाय 10:30 म्हणजे मला 10:30च्या आसपास पोहोचणं नेसेसरी आहे, गरजेचं आहे. आय हॅव टू टॉक टू हिम म्हणजे मला त्याच्याशी बोलावंच लागेल. आता आपण याचं नेगेटिव्ह मध्ये कसं करणार हॅव टूचं, आय डोंट हॅव टू गो. फक्त इथं डोंट वापरलेलं आहे. असंच आपण म्हणणार आय डोंट हॅव टू रीच. तसं म्हणणार आपण इथे आय डोंट हॅव टू टॉक टू हिम म्हणजे इथे फक्त आपण नेगेटिव्ह करताना डोंट वापरलेलं आहे. ठीक आहे. याचा आपण क्वेश्चन करायचं असेल जर आय हॅव टू गोचा, तर आपण काय म्हणणार, डू आय हॅव टू गो म्हणजे आपल्याला इथं डू लावायला लागणार आहे जेव्हा आपण हॅव टूचा क्वेश्चन करतोय. फक्त डू आय हॅव टू टॉक टू हिम इथं फक्त डू लावल्याने इथं क्वेश्चन तयार झालेला आहे.